शंका येत आहे की हा लॉकडाऊन इतके 7च दिवस असणार की पुढे एक्सटेंड होणार आहे. आणि थोडंसं असं एक पॅनिक पण आहे की जर पुढे एक्सटेंड झाला तर त्यासाठी त्या दृष्टीने काही अजून तयारी करावी का. तर या अनुषंगाने मी हे तर आज स्पष्ट करू इच्छितो की हा 7च दिवस असणार आहे. दिनांक 13 तारखेला हा लॉकडाऊन संपणार आहे. त्यामुळे लोकांनी त्याच्या पुढच्याची काही अशी चिंता करण्याची गरज नाही आहे. 7 ते 13 एवढाच फक्त 7 दिवसांचा आपण लॉकडाऊन फॉलो करणार आहे. हा करत असताना थोड्याफार लोकांना कदाचित अडचणी येतील, परंतु आपल्याला हे समजून घेणं आवश्यक आहे की स्वतःची शिस्त पाळणे आणि या शिस्तीने, कारण शेवटी जर विचार केला तर करोनाला आज आपल्याकडे उत्तर किंवा कुठली लस किंवा कुठलं औषध नाही आहे. आपल्याकडे उत्तर आहे ते आपली स्वतःची शिस्त, आपलं स्वतःचं आरोग्य आणि स्वच्छता हेच आहे. आणि त्यासाठी अशा आपल्याला काही पावलं उचलावं लागत आहेत. लॉकडाऊन हे निश्चितपणे अनेक जण प्रश्न विचारतात की लॉकडाऊनमुळे सगळा करोना संपेल काय किंवा हे उत्तर आहे का. तर हे उत्तर नाही हे आपल्याला माहीत आहे, कारण त्याचं उत्तर जेव्हा लस येईल किंवा औषध येईल तेव्हा आपल्याला सापडेल. परंतु ते उत्तर मिळेपर्यंत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रभावी उपाय म्हणून आपल्याला लॉकडाऊन राबवायचा आहे. मला खात्री आहे की आपले सर्व जळगावकर, अमंजनकर आणि मुसावळकर यांना पूर्ण सहकार्य देतील, पूर्ण ह्याच्यात स्वतःहून सहभागी होतील. आणि ज्याप्रमाणे आपण जनता कर्फ्यू बघितला तसा हा जनता लॉकडाऊन होईल. आणि आज सकाळी अनेक लोकांशी चर्चा झाली तर MIDCला आपण जरी सूट दिली तरी MIDCतले बरेच उद्योजक म्हणतात की आम्ही आमच्या स्तरावरती आमच्या काही इंडस्ट्रीज बंद ठेवतो, त्याचं नुकसान नाही आहे. अशाच पद्धतीनं अनेक लोकांनी आवाहन केले की आम्ही स्वयंस्फूर्तीनं प्रशासनानं दिलेल्या गाईडलाईनच्या पुढे जाऊन काही अजून काही कडक पावलं आपल्या स्तरावर उचलत आहे. ही निश्चितपणे स्वागतार्ह बाब आहे की लोक या आदेशाच्या पुढे जाऊन अजून कडक लॉकडाऊन करू इच्छितात. त्यामुळे होणार हे की आपल्याला कोरोनाची जी चेन तोडायची आहे त्यात खूप मोठी मदत होणार आहे. यात 2 महत्त्वाचे घटक असतात की जे लोक हिडन करोना कॅरियर्स आहेत ते लोक जर घरी थांबले तर ते एक व्यक्ती किमान 15 जणांना इन्फेक्ट करू शकतो जर तो एकदम फ्रीली समाजात वावरला तर हे लोक आपल्याला घरी जर असले तर तो इन्फेक्शनचा प्रभाव टाळता येतो. आणि दुसरी बाजू आहे की जे करोनासाठी व्हल्नरेबल रेसिपियंट असतात की ज्यांना करोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असतात, म्हणजे वयोवृद्ध व्यक्ती असतील, डायबिटीज, हायपरटेन्शन, लिव्हर, किडनीचे पेशंट असतील, हे लोक जर या लॉकडाऊनच्या काळात घरी बसले तर त्यांना सुद्धा करोना होण्याचा प्रादुर्भाव होण्याचा जो चान्स आहे तो मिनिमम होऊन जातो. त्यामुळे दोन्ही स्तरावरती आपल्याला करोनाची चेन तोडता येते. याशिवाय या दरम्यानच्या काळामध्ये आपण महापालिका क्षेत्रात एक मोठा सर्वे घेणार आहे. त्याबाबत महापालिका आयुक्त आपल्याला डिटेल माहिती देतीलच. ही एक मोठी ऍक्टिव्हिटी या सर्वेच्या काळात होईल. आपण स्वॅब कलेक्शनची फार मोठी मोहीम या काळात हाती घेणार आहे आणि लोकांचे जे जे ICMRच्या गाईडलाईनमध्ये बसतात अशा सगळ्यांचे स्वॅब कलेक्शन करून त्याचं तात्काळ रिपोर्ट द्यायचा आहे. आज आपण स्वॅब टेस्टिंगमध्ये 1000 पर्यंत पोहोचलेलो आहे. येत्या काळात आपण 1200 ते 1400 पर्यंत जाऊ. त्यामुळे लवकरात लवकर रिपोर्ट देऊन ज्यांना ज्यांना धोका आहे त्या लोकांची एकदा आपल्याला आरोग्य स्थिती चेक करून घेता येईल, त्या लोकांना वेळेत आयसोलेट करता येईल, म्हणजे करोनाचा पुढचा प्रादुर्भाव आपल्याला टाळता येईल. यामध्ये आपण जो चार्ट दिलेला आहे बऱ्यापैकी सगळ्या बाबींची स्पष्टता आलेली आहे. वृत्तपत्रांच्या बाबत एक हे होतं तर वृत्तपत्रांचं घरपोच वितरण करण्यास काही आपली बंदी नाही आहे. सर्व शासकीय कार्यालय आपण जेव्हा उघडी म्हणतो नंतर केंद्र आणि राज्य शासनाची म्हणजे डिफेन्स, रेल्वेज, इन्कम टॅक्स ही सगळी उघडी असणार आहेत. उद्योगांच्या बाबतीत आपण स्पष्टता याच्यात दिलेलीच आहे. आणि त्याशिवाय जर लग्न कार्य वगैरे असतील तर जी पूर्वनियोजित लग्न आहेत ती आपण थांबवणार नाही, परंतु त्यांनी अतिशय नियंत्रित पद्धतीनं 50चं जी लिमिट आहे ती फॉलो करूनच ती पार पाडायची आहे. त्याची पूर्वसूचना त्यांनी प्रशासनाला देणं आवश्यक ठरेल. तसेच अंत्यविधीबाबत सुद्धा 20 लोकांच्या मर्यादेत अंत्यविधी पार पाडता येतील. शेतमालाला किंवा शेतकऱ्याला कुठलीही अडचण होणार नाही याची आपण दक्षता घेऊ. शेतकऱ्याला जे त्याच्या बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी असेल, शेतीची मशागत असेल त्यासाठी त्यांना सूट असेल. त्याचप्रमाणे जर शेतमालाची विक्री असेल तर ती घाऊक बाजारामध्ये विक्री अलाउड असेल. तो घाऊक आलेला माल या 3 नागरिक क्षेत्राच्या बाहेर त्याचं मार्केट सुरू असणारच आहे, परंतु शहरात सुद्धा त्याचा आपण घरपोच डिलिव्हरीच्या बाबतीत विचार करतो. या सगळ्याच्यात आवश्यक आहे ते शहरातले जे नागरिक आहेत त्यांचं सहकार्य. त्यांनी जर आपल्याला पूर्ण सहकार्य दिलं आणि हा 7 दिवसांचा फक्त 7 दिवसांचाच आहे तो लॉकडाऊन जर व्यवस्थित फॉलो केला तर निश्चितपणे आपण काही करोना संपवण्याच्या गोष्टी करत नाहीये, परंतु करोनाच्या प्रसारात एक ब्रेक बसेल आणि त्याचा चांगला रिझल्ट आपल्याला येत्या काळात दिसून येईल. त्यांना जळगाव जिल्हा आणि जळगाव शहर रेड झोनमधून बाहेर पडण्यास खूप मोठी मदत होईल.
तर फक्त तीनच ठिकाणं का, म्हणजे पूर्ण जिल्हा का नाही केलं? पण जर आतापर्यंतच्या आपल्या 4,000पेक्षा अधिक केसेसचं डिस्ट्रीब्युशन बघितलं तर जवळपास एक 60 ते 65% या 3 शहरात आहे. आणि ग्रामीण भागातल्या केसेसचा ओरिजिन किंवा त्यांचा जो ट्रेस आहे तो याच शहरांमध्ये आहे. पूर्ण जिल्हा लॉक केला, विशेषतः ग्रामीण क्षेत्र, तर कृषी आणि शेतकऱ्यांना फार मोठी अडचण येऊ शकते. आणि हा सीझन आपण बघतो की आता शेतीचा, पेरणीचा, मशागतीचा आणि शेतमालाच्या विक्रीचा सुद्धा सीझन आहे. त्यामुळे तो एक आपल्यासमोर अँगल होता. आणि 3 शहरांमध्ये जे काही हॉटस्पॉट्स आज आपण म्हणू शकतो, या तिन्ही शहरांमध्ये जर केला तर आपण जिल्ह्याच्या 90% परिस्थितीवर नियंत्रण करू शकतो. सर, जरी समजा लॉकडाऊन आपण इतर भागात केलेलं नसलं तरी सुद्धा जी काही गर्दी होती ती गर्दीचे ठिकाणं तरी आपण तिच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे. नाही तर एकीकडे आपण खूप कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, दुसरीकडे ते सेंट सुटत चालतं, असं नको व्हायला. नक्की हा लॉकडाऊन म्हणजे आपली जी 30 जूनची ऑर्डर आहे त्याच्या पुढे जाऊन आपण 2-3 स्टेप घेतलेले आहेत. 30 जूनची ऑर्डर आहे ती सगळीकडे लागू आहे, जी शासनाची ऑर्डर आहे त्याच्या अनुषंगाने आपण काढलेली. त्या गाईडलाईन्स एन्फोर्स करण्याचा आपण पूर्ण दक्षता घेऊ. त्यात एक महत्त्वाची गोष्ट जी मगाशी सांगायचं राहिलं की आपण इथं एरिया अप्रोच आता सुरू केलाय. प्रत्येक अत्यावश्यक सुविधा ही खरं तर आपल्या वॉर्डात उपलब्ध असतेच, अगदी पेट्रोल पंपापासून मेडिकलपर्यंत किंवा किराणा मालापर्यंत. पण एक जी टेंडन्सी आहे की नाही, साधी गोळी घ्यायची असली तरी मेन मार्केटमध्ये जाऊन घेणे, त्याच्यामुळे प्रवास आणि गर्दी वाढतो. हे तोडण्यासाठी आपण एरिया अप्रोच ठेवलाय की ज्यांना अत्यावश्यक सुविधा, दूध असेल, औषधी असेल, हे पाहिजे असेल त्यांनी आपल्या वॉर्डमध्येच ते घ्यावं, जेणेकरून अनावश्यक गर्दी मार्केटमध्ये किंवा इतर ज्या सार्वजनिक ठिकाण आहेत तो होणार. पेट्रोल पंपांचा काय विषय आहे? पेट्रोल पंप सुरू असतील, परंतु त्यांनी अनावश्यक कारणाने फिरणाऱ्यांना पेट्रोल देऊ नये. त्यासाठी कुठली पास वगैरेची आवश्यकता असणार नाही, पण त्यांनी खात्री करावी की जे अत्यावश्यक सेवेत आहेत, जे शासकीय कर्मचारी ऑन ड्युटी आहेत त्यांनाच द्यावा. अशा पद्धतीने पास मागतात. नाही, पास यावेळेस नसणारे, आपण त्यांना तसं रितसर सगळ्यांना कळवलेलं आहे. सर, हा लॉकडाऊन तरी कडक पाळला नाही. सर, हा लॉकडाऊन पुन्हा एकदा कडक पाळला गेला तरच उपयोग होईल, नाही किंवा लॉकडाऊन करतो आपण आणि मग ते पुरेशा प्रमाणात त्याच्याकडे बघितलं जात नाही. एकदम स्ट्रिक्टली पाळला गेला तर शहरात काही बंदोबस्ताच्या दृष्टीने म्हणजे शहरामध्ये अंतर्गत नागरिक बाजारात येणार नाही या दृष्टीने काही उपाययोजना वगैरे. मी पहिले याचं उत्तर देतो की लॉकडाऊन हा पूर्णतः पाळण्यासाठीच आहे. त्यासाठी सगळ्या लोकप्रतिनिधींशी, सन्माननीय मंत्री महोदयांशी आणि आम्ही सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी आपण लोकांना 2 ते 3 दिवस आधी हे सूचित केलेलं आहे, जेणेकरून ऐन वेळेची कोणाची धावपळ किंवा गर्दी होऊ नये. आणि बंदोबस्त किंवा इतर विषय एस पी साहेब त्याच्यावर आपल्याला डिटेलमध्ये सांगतील. बोललोय त्याच्या अनुषंगाने मी सांगतो की रात्री 9 वाजेनंतर किंवा 10 नंतर त्याला आपण फिरायला बाहेर पडूया. आकाशवाणी चौक घ्या, रिंग रोड घ्या आणि आपला एस पी चौक, तिथे येऊन बसण्याचे प्रमाण भरपूर असतं. तर बाहेर कोणीच पडायचं नाही, इतकं हे स्ट्रिक्ट पाळलं गेलं, बसू दिलं नाही तर त्याला काहीतरी अर्थ नाही. सर, या लॉकडाऊनच्या काळात काही आपत्कालीन परिस्थितीत काही नागरिकांना अडचणी येऊ शकतात, तर त्यांच्या मदतीसाठी सुद्धा काही फोन नंबर्स असतील, काही व्हॉलेंटियर्स असतील, कंट्रोल रूम आहे एस पी साहेब, ते पण तुमचा जो प्रश्न होता बाहेरून येणारे लोक जे आहेत अंतर्गत मुवमेंट कशा कंट्रोल करतात, तर त्या बाबतीत मी सांगू इच्छितो की जसं जळगाव महानगरपालिकेचं क्षेत्र आहे, भुसावळचं आहे किंवा अंमळनेरचं, तर त्या महानगरपालिकेच्या क्षेत्राला आउटर जे काय बॉर्डर असेल, पेरिमीटर, त्या ठिकाणी आधी सीलिंग पॉईंट लावलेले आहेत. म्हणजे जे येणारे जे कुठले अप्रोच रोड असतील त्या सर्व अप्रोच रोडवरती बंदोबस्त असेल. त्याच्यामुळे होईल काय, बाहेरून येणारा माणूस आत येणार नाही किंवा आतला माणूस बाहेर जाणार नाही. त्याचबरोबर आपण आतमध्ये सुद्धा मुवमेंट कंट्रोल करण्यासाठी एक प्रभागवाही बंदोबस्त लावतो आहे. उद्देश हाच आहे त्यामागे की प्रभागातल्या त्या व्यक्तींना शक्यतो त्याच्या प्रभागाच्या बाहेर जाऊ नये. पण एवढं सांगतो की जो बाहेरचा जो बंदोबस्त आहे आमचा होतो तो बंदोबस्त खूप स्ट्रिक्ट असणार आहे. त्यामुळे बाहेरून कोणताही माणूस आत येणार नाही किंवा आतला माणूस बाहेर जाणार नाही. प्रश्न फक्त कुठे येऊ शकेल, हायवेला, बरोबर. मोस्टली प्रश्न येतो पुढे भुसावळला आणि जळगावला येईल. तरी आम्ही सुद्धा ते हायवेच्या ठिकाणी जे पॉईंट्स आहेत त्या पॉईंटला बंदोबस्त ठेवतो, जेणेकरून सिटीत येणारे जर लोक असतील तर आम्ही ते प्रिव्हेंट करतो. तर एखादा सांगेल त्या पाळणीजवळ का मला भुसावळला जायचं आणि तो भुसावळा न जाता तो जळगावमध्ये येईल, परंतु ते सुद्धा आम्ही प्रिकॉशन घेतली की आपल्या पॉईंटला सुद्धा बंदोबस्त होते,
जेणेकरून बाहेरचा कोणी माणूस आत येणार नाही आणि जो थ्रू जाणारा असेल तो बाहेरच्या बाहेर जाईल. तर हे एक नियोजन आहे. त्यानंतर कंट्रोल रूमचे जे आमचे नंबर आहे त्या कंट्रोल रूमला सुद्धा आम्ही 2 चांगले ऑफिसर आणि स्टाफ ठेवलेला आहे. ज्या कुठल्या लोकांची अडीअडचणी असतील त्या अडीअडचणींचं निराकरण कंट्रोल रूम मार्फत करण्यात येणार आहे. करोना सेलचा स्टाफसुद्धा आम्ही त्या ठिकाणी कार्यरत केलेला आहे. आणि कलेक्टर सरांनी जे काही आदेश काढलेले ते आदेशाचं सुद्धा आज सकाळीच मी आमच्या सर्व अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना ब्रीफिंग केलेलं आहे. काय काय अडीअडचणी येऊ शकतात, लोक कशा प्रकारे प्रश्न विचारू शकतात, किंवा फील्डवरती एखादा माणूस त्याला थांबवल्यानंतर तो काय स्टँड घेऊ शकतो, त्या स्टँडला आपला काय म्हणजे आपलं उत्तर काय असावं, अशा प्रकारे आम्ही सगळ्या लोकांचं जे आम्ही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि येणाऱ्या प्रश्नाला सुद्धा कंट्रोल रूम मार्फत उत्तरं दिल्या जाणार आहे. तर या बंदोबस्तासाठी आम्ही साधारणतः अमळनेरमध्ये सुद्धा म्हणजे जो चाळीसगाव परिमंडळ आहे त्या परिमंडळातून सुद्धा जे छोटे पोलीस स्टेशन आहेत B क्लास किंवा C क्लास पोलीस स्टेशन त्या ठिकाणावरनं काही मॅनपॉवर विड्रॉ केलेलं आहे ते अमळनेरला पण दिलेलं आहे. त्याचबरोबर होमगार्ड्स उपलब्ध करून देण्यात आले त्या होमगार्डचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. त्यानंतर आमच्याकडे राईट कंट्रोल फोर्स आहे, राईट कंट्रोल पोलीस, त्याचं सुद्धा आम्ही डिप्लॉयमेंट करणार आहे. मी जर असं बघितलं तर साधारणतः अमळनेरमध्ये एक ॲडिशनल दर्जाचा अधिकारी हा कायमस्वरूपी त्या ठिकाणी राहणार आहे. त्याबरोबर एक SDPO आहे, त्या ठिकाणचे इन्स्पेक्टर आणि 2 ऑफिसर्स आणि स्टाफ असे जवळपास 200 अधिकारी अमळनेरसाठी असणार आहे. जळगावच्या बाबतीत जर विचार केला तर जळगावमध्ये ESP आहे, मी स्वतः पण इथेच आहे, आम्ही फिरणार आहोत. त्याबरोबर इथे सुद्धा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात दिलेला आहे. जवळपास 300 ते 350च्या आसपास होमगार्ड आणि पोलीस कर्मचारी अशा प्रकारे आम्ही बंदोबस्त नेमलेला आहे. जवळपास आम्ही 3 प्रकारचे पॉईंट आयडेंटिफाय केले बंदोबस्तामध्ये, A, B, C. ज्या ठिकाणी जास्त प्रेशर असेल जसं तुम्ही सांगितलं SP ऑफिस चौक, काव्य रत्नावली चौक, आकाशवाणी चौक किंवा टावर चौक, ते साधारणतः प्रेशर पॉईंट किंवा मोठे पॉईंट आहेत. त्या ठिकाणी आम्ही 4 साधारणतः A पॉईंट त्याला म्हटलं त्या ठिकाणी 4 पोलीस अंमलदार किंवा त्यावर होमगार्ड असं सूत्र ठेवलं आहे. त्यानंतर B पॉईंट जो छोटा प्रेशर असेल तिथे आणि C पॉईंट अशा प्रकारे सगळी विभागणी केलेली आहे. आणि बंदोबस्त हा सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही लावणार आहोत. 6 ते रात्री 2100 वाजेपर्यंत साधारणतः बंदोबस्त असणार आहे. आणि तो 2 शिफ्टमध्ये असेल. म्हणजे सकाळचा जो आमचा स्टाफ येईल तो 8 तास ड्युटी करेल, तो सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत काम करेल. 2 नंतर दुसरी टीम येईल. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येकाला जर 8 तास काम केलं तर त्यांची पण एनर्जी राहील आणि ते चांगलं काम करतील. अशा प्रकारे एक बंदोबस्ताचं प्लॅनिंग केलेलं आहे. दुसरा एक विषय होता मॉर्निंग वॉकरचा किंवा संध्याकाळी जे लोक जमतात ते. तुमचा मुद्दा अगदी खरा आहे. परवा मी त्या सिंधी कॉलेजच्या तिकडे सुद्धा मला बऱ्याच लोकांचे हे आले होते, फोन आले की आपण त्या ठिकाणी लोक रात्री बेरात्री फिरतात. तर कसं आहे बंदोबस्त हा काय रात्रभर तर राहणं शक्य नाही. परंतु मला असं वाटतं लोकांनी सुद्धा ही स्वयंशिस्त बाळगली पाहिजे. जेव्हा आपण सगळीकडे सांगतो घराच्या बाहेर पडू नका, स्वयंशिस्त बाळगा किंवा त्या कट्ट्यावरती येऊन गर्दी करू नका, तर आपल्या मार्फत सुद्धा ते अपील लोकांना होणं आवश्यक आहे. आम्ही तर या काळामध्ये 6 ते 2100 वाजेपर्यंत नक्कीच प्रयत्न करू. पण नंतरच्या कालावधीत सुद्धा ज्या पेट्रोलिंग मोबाईल आमच्या जात असतात त्या पेट्रोलिंग मोबाईलच्या मार्फत सुद्धा अनाऊन्समेंट करणं किंवा कुठल्या पद्धतीनं लोकांना रस्त्यावरती येऊ न देणं या अनुषंगाने नक्कीच कार्यवाही. सर टोटल जळगाव अमळनेर भुसावळ आपली जी यंत्रणा किती लोकांची यंत्रणा लागलेली कामाला होमगार्ड पोलीस या SP जे काय असेल ती संख्या किती असणार 8 दिवसासाठी? हे बघा तिन्ही ठिकाणचा जर तुम्ही विचार केला असेल तर कमीत कमी 1000 ते 1200 लोक या ठिकाणी आहेत. पोलीस अंमलदार आणि होमगार्ड, त्याचबरोबर एक SRPची कंपनी सुद्धा भुसावळसाठी आहे आणि काही स्पेशल पोलीस ऑफिसर सुद्धा यामध्ये आम्ही इन्व्हॉल्व केलेले आहेत. सर E-पास घेऊन जे बाहेरून येणार नाही त्यांना काही प्रॉब्लेम नाही. सर काय दिवसेंदिवस संख्या वाढते, मृत्यू संख्या वाढते. आपण मृत्यू संख्या आता थोडं करेक्ट करू इच्छितो. बऱ्यापैकी आता ट्रेंड कमी झाला. आपला मृत्यू जर 14 पॉईंट काहीतरी होता आधी तो आता 6.2 वर आला. पेशंटची संख्या मात्र वाढते. सर आपण सर मग तिसऱ्या स्टेपकडे जळगावचं कोविड संख्या वाढते. दुसऱ्या 3ऱ्या स्टेपमध्ये तिसरी स्टेप अशी राहते की जेव्हा पूर्ण कम्युनिटी ट्रान्समिशन होणार.
म्हणजे तिथं तुम्ही कुठेही माणूस उचला आणि तो पॉझिटिव्ह निघतो. आपला पॉझिटिव्हिटी रेट म्हणजे आपण जर आधी 100 माणसांची स्वॅब टेस्ट घेतली तर 28 पॉझिटिव्ह यायची, आता तो 18 आला. त्यामुळे आपण तिसऱ्या स्टेजमध्ये जातोय असं काही सध्या कुठलाच आपल्याला आधार नाही तसं म्हणायचं. सर मोबाईल स्वॅब टेस्टिंग चालू करण्यात आलं. मोबाईल स्वॅब टेस्टिंगच्या 2 व्हेजिटल्स आपल्याकडे आहेत, ते आता ग्रामीण भागामध्ये आपण सध्या डेव्हलप केले आणि जशी आवश्यकता पडेल तसे ते शहरी भागात सुद्धा आहेत. आणि सर औरंगाबाद ठाणे कल्याणच्या टाईपमध्ये ह्या लॉकडाऊनमध्ये भाजीपाला औषध विक्री वगैरे बंद राहणार का, की म्हणजे ती प्रशासनाच्या थ्रू दिली जाईल? औषधं आपल्या इथं सुरू आहे, भाजीपाल्याचं प्रशासनाचं सर औषधं आणि दूध केंद्र आपण उघडं राहणार सांगितलंय, त्यांचं टायमिंग काय राहणार? दिवसभर कारण 2 तास उघडे ठेवले, 2 तासात तिथं गर्दी होऊ शकते. पुन्हा आपल्या काय म्हणजे सकाळी 6 ते संध्याकाळी 5 पर्यंत किंवा 7 पर्यंत असं काय असेल का? 9 ते 5 आपलं जो आता सध्याचा संध्याकाळी 7 पर्यंत 5 9 ते 5 9 ते 5 9 ते 5. साहेब एक विषय आहे, कोरोनाचे पेशंट वाढत आहे आणि जे खाजगी हॉस्पिटल आपण अधिग्रहित केलं होतं ते आता रद्द व्हायला किंवा विड्रॉ व्हायला लागले. खासगी गणपती पण आता बहुतेक खाली झालं. ते तिथं इतका व्हायरल लोड वाढला की तिथं आपल्याच स्टाफला मग त्याच्यासाठी आता पुढची काय उपाय, कारण पेशंट वाढतात. पण गोदावरीची जी पहिली कॅपॅसिटी 100 होती आता 400 पर्यंत गेलेली आहे आणि आपले जीएमसीचे सुद्धा 300 बेड पूर्ण ऑक्सिजन आता. आणि या बहुतांश खाजगी हॉस्पिटलचं असं म्हणणं आहे की सरकारकडून पैसा देत नाही आम्हाला. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की आपत्तीचा काळ आहे. हे जर कमर्शियल याच्यात या गोष्टी चालू शकत नाही. सरकार जेव्हा कमिटमेंट देतं की त्याचं अधिग्रहण केलं तेव्हा त्याचं रितसर जसे ते त्यांना अनुदान मिळेल, त्यातली वाद नाही. तर ते तो काही याचा पॉईंट होऊ शकत नाही आता चर्चेचा. आता सध्या आपली सेवा कारण त्यांचं विड्रॉ होण्याचं कारण बहुतांश तेच सांगताय की निर्णय घेतला तो आपला निर्णय आणि विड्रॉ पण नाही म्हणू शकत आपण, तिथे ब्रेक देतो. इतका व्हायरल लोड झालेला आहे की पेशंट आणि डॉक्टर्सना जास्त धोका देतो. क्वारंटाईनसाठी स्कूल्स वगैरे अधिग्रहित केला जातो. जशी आवश्यकता पडेल तसं शासनाचा नियम आहे की आपण जर 100ची क्वारंटाईन फॅसिलिटी आवश्यक असेल तर पहिल्या टप्प्यात 40 घ्यायचे, ती भरत आली की पुढचे 30 आणि पुढचे 30, त्यानुसार आपण ॲडिशनल फॅसिलिटी मार्क करून ठेवते. साहेब आता नव्याने काही आपण कोविड सेंटरची काही पाहणी केली का? नव्याने जिथे प्रस्तावित आहे बघ, काही देवकर कॉलेज असेल काय असेल? देवकर कॉलेजमध्ये जे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आहे तिथे पाहणी झाली, पण ते कोविड सेंटर म्हणून घेण्याचा सध्या कुठलाच विचार नाही. इकराच्या मेडिकल कॉलेजमध्ये चांगलं सेंटर ती स्वतः संस्थाच त्याची लीड घेऊन करत आहे. त्या ठिकाणी पाहणी एस पी साहेबांसाठी सर, लॉकडाऊनचे जे काही लोक नियम मोडतील त्यांच्यासाठी काय कशी उपाययोजना असणार आहे? जे लोक ऐकणार नाही तरी बाहेर पडतील. हे बघा, कायद्याप्रमाणे जे काही व्हायलेशनच्या केसेस जर झाल्या, एखाद्याने मास्क नाही लावलं, 2 व्हीलरवरती आला, डबल एक तर व्हेकल अलाव नाही 4 व्हीलर, बरोबर आहे, 2 व्हीलरवरती पण अलाव नाही. जर अशा काही केसेस झाल्या तर त्या कायद्याने त्यावरती कारवाई होईल. प्रसंगी ते व्हेकल सुद्धा त्यावेळेस जप्त केल्या जाते, परंतु परिस्थितीवर तो निर्णय घेण्यात येईल. बळाचाही वापर होईल. सुरुवातीला सर्व लोक सध्या पॅनिक परिस्थितीमध्ये आहे आणि जर असं काही निदर्शनास आलं की एखादा माणूस अननेसरी फिरतो आहे तर त्याच्याबद्दल नक्कीच वेगळा विचार केला जाईल. परंतु त्यावेळेस तुमच्या लोकांचंही सहकार्य आम्हाला खूप आवश्यक आहे. मी काही गोष्टी नाही सांगू शकत, परंतु एखादा अननेसरी फिरत असेल, त्याला काही कारण नसताना तो हे करत असेल तर आमची पहिली भूमिका असेल त्याला कठोरपणे, विनम्रपणे आणि सांगणं, आणि त्याच्यावरही जर काही गोष्टी हाताबाहेर जात असतील तर आहे त्या परिस्थितीचा आणि कायद्याचा उपयोग नक्कीच करावा लागतो. तुम्ही जर छापल्या संख्या कमी झाली येणारे फिरणारी ती बंद केली, अटीच्या लोक परत फिरायला लागली. तुम्हाला सेन्सर राहायला नेतो नंतरचा किंवा आता काही पोलीस आपल्या मारत नाही तर बिंदास फिरा असं होतं काय म्हणून तुमचं खरंच त्याला खूप मोठं मत होतं, भूमिका असणार त्याच्यामध्ये. तुला त्याला बळाचा वापरतो. उद्यापासून लॉकडाऊन सुरू होणार आहे, आपणही त्याचे साक्षीदार असतात. आम्हाला भूमिका स्पष्ट झाली. सर माध्यमांचा पुढे आयुक्त साहेब सांगताय सर्वेचं नियोजन आपण शहरामध्ये हा घरोघर जाऊन जो सर्वे करायचा आहे, म्हणजे रुग्णशोध पंधरवडा हे जे आपण मागच्या आठवड्यामध्ये जाहीर केलं होतं त्याला अनुसरून याची पूर्वतयारी म्हणून महापालिका स्तरावरती महानगरपालिकेच्या सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी यांची एक आम्ही बैठक घेतलेली होती. त्याच्यामध्ये नगरसेवकांची मदत आपल्याला यामध्ये घ्यायची आहे आणि बहुतांशी सर्व नगरसेवकांनी याच्यामध्ये सक्रिय मदत देण्याचं मान्य केलेलं होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये
केवळ हा प्रशासन किंवा महापालिकेपुरता सर्वे मर्यादित राहू नये, त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग असावा या उद्देशानं सलग 2 दिवस आपण शहरामध्ये काम करणाऱ्या ज्या काही सामाजिक संस्था असतील, स्वयंसेवी संस्था असतील, मंडळं असतील, गणेशोत्सव मंडळं आहेत, शिवजयंती उत्सव मंडळं आहेत, या सगळ्यांची बैठक घेतली होती. एका बैठकीला पहिल्या दिवशी जी मोठी बैठक होती त्या बैठकीला माननीय जिल्हाधिकारी स्वतःही उपस्थित होते. त्याच्यानंतर राहिलेल्यांची आम्ही दुसऱ्या दिवशी घेतली. आता या सगळ्यामधून जे काही कृती आराखडा समोर आला त्याच्याप्रमाणे आपण आपल्या शहरामध्ये पुढच्या साधारणतः 10 दिवसामध्ये हा संपूर्ण सर्वे पूर्ण व्हावा या दृष्टीने आपण नियोजन केलेलं आहे. याचं नियोजन करत असताना आपण इलेक्शनचे जे वॉर्ड आहेत हा घटक मानून आपण त्याचं नियोजन केलेलं आहे. आपल्या महानगरपालिका हद्दीमध्ये 19 इलेक्शन वॉर्ड आहेत आणि ते 4 प्रभाग समिती कार्यक्षेत्रामध्ये आपण डिवाइड केलेले आहेत. प्रत्येक प्रभाग समितीच्या साठी एक आपले प्रभाग अधिकारी, त्याचे प्रशासकीय प्रमुख आहेत. या सर्वेची संपूर्ण जबाबदारी हे प्रभाग अधिकारी आणि त्या प्रभागामध्ये असलेले जे काही आमचे हेल्थ पोस्ट आहेत, आरोग्य केंद्र, त्याचे इन्चार्ज वैद्यकीय अधिकारी यांच्यावर टाकलेली आहे. साधारणतः 10 दिवसामध्ये रोज 100 एका टीमकडून असे 1000 घरांचा सर्वे व्हावा या उद्देशाने एकूण सर्वे टीम्स निश्चित केलेल्या आहेत. अशा प्रत्येक प्रभाग समितीने आहे एकूण शहरामध्ये 117 एवढ्या आपल्या टीम निश्चित झालेल्या आहेत. या टीममध्ये 2 स्वयंसेवक असतील की जे प्रत्यक्ष एक जण हा थर्मल स्कॅनरने त्याचं टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर घेईल आणि दुसरी जी व्यक्ती असणार आहे त्याच्यामध्ये स्वयंसेवक तो आपल्या पल्स ऑक्सिमीटरने त्याची SpO2 लेवल घेईल, म्हणजे सॅच्युरेशन ऑक्सिजन लेवल घेईल. आणि तिसरी ही महानगरपालिकेची कर्मचारी असणार आहे की ते याच्यामधलं सगळे हे रेकॉर्ड करतील, नोंदणी घेतील. आता याच्यासाठी एक आपण सर्वेचा कुटुंबनिहाय एक नमुना फॉर्म तयार केलेला आहे. त्या फॉर्ममध्ये संपूर्ण कुटुंबाची माहिती भरली जाईल. कुटुंब प्रमुख, त्याचा व्यवसाय, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर, कुटुंबातल्या व्यक्तीची नावं, कुटुंबातल्या व्यक्तींचं एज, म्हणजे जेणेकरून आपल्याला सिनियर सिटीजन कोण आहेत, किती आहेत त्याची आपल्याला माहिती मिळेल. आणि याच्यानंतर त्यांना असणाऱ्या गंभीर आजार आणि पर्टिक्युलरली ही कोरोनाची जी लक्षणं आहेत, म्हणजे टेम्परेचर आहे का, सर्दी, पडसं, खोकला आहे का, त्यांना इतर काही त्रास होतो का, याची सगळी माहिती घेतली जाईल. आता ही माहिती घेतल्यानंतर दैनंदिन हे सगळं आपण एका ॲपमध्ये अपलोड करून हा आपला महानगरपालिका हद्दीमधला मास्टर डेटा उपलब्ध व्हावा या दृष्टीनं एक याच्यासाठी आपण मोबाईल ॲप डेव्हलप करतो एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं. आणि जसजसा हा सर्वे प्रोग्रेस होईल तसतसं आपण ह्या ॲपमध्ये हा सगळा डेटा आपण साठवून ठेवणार आहोत. आता रोजचा सर्वे पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामधून अशा प्रकारची लक्षणं असणारे जे काही आपल्याला संशयित रुग्ण आढळतील त्यांच्या बाबतीमध्ये तो रुग्ण आपल्याला आढळला किंवा संशयित जर आढळला तर आपण हे सगळे जे रोजचा डेटा आहे तो त्या हेल्थ पोस्टचे जे आमचे मेडिकल ऑफिसर आहेत त्यांच्याकडे दिला जाईल. या सगळ्यांची त्याच दिवशी शक्य झालं तर किंवा दुसऱ्या दिवशी हे आमचे जे हेल्थ वर्कर्स आहेत त्यांच्यामार्फत त्याचं स्क्रीनिंग केलं जाईल आणि याच्यामधून त्यांचं क्लिनिकल असेसमेंट झाल्यानंतर जे काही मेडिकल ऑफिसरना त्याच्यामध्ये आवश्यक कारवाई करणं गरजेचं आहे. म्हणजे काही जणांना ट्रीटमेंट दिल्यानंतर त्यांना असं वाटतं की माइल्ड सिम्पटम्स आहेत, ट्रीटमेंट दिल्यानंतर बरे होतील. काही जणांच्या बाबतीमध्ये जर त्यांना असं वाटलं की मॉडरेट सिम्पटम्स आहेत तर त्यांच्या बाबतीमध्ये डायरेक्ट टेस्ट घ्यायची किंवा मध्ये त्यांचं आपल्याला एक्सरे घेता येईल. एक्सरेमध्ये आपल्या डॉक्टरना लक्षात येतं की त्यांना लंग इन्फेक्शन झाले किंवा काय श्वासोच्छवासाला त्रास होतो किंवा, आणि ह्या सगळ्यामधून ज्या काही केसेस डॉक्टरांना अशा वाटतील की ज्यांची आपल्याला कोरोनाची ही जी शक्यता आहे त्यांची आपण सगळ्यांचे स्वॅब घेणार आहोत. आता हे स्वॅब घेत असताना आत्ता जसं जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं त्याप्रमाणे काही भागांमध्ये आपल्याला ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आता 1-2 भाग जर घेतले, मेरूण असेल, शिवाजीनगर असेल, या भागामधून गेल्या आठवड्याभरामध्ये मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आल्याचं आपल्याला दिसतंय. म्हणजे आपण बोलीभाषेमध्ये हॉटस्पॉट म्हटलं तरी काही वावगं नाही. अशा ठिकाणी सगळ्यांना आपल्या टेस्ट सेंटरपर्यंत घेऊन जाण्याच्या ऐवजी आपली ही जी मोबाईल स्वॅब कलेक्शन व्हॅन आहे त्याच्यामार्फत सुद्धा आपण अशा हॉटस्पॉटमधून आपण स्वॅब घेणार आहोत. आणि आता सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला रिपोर्ट जे येत आहेत ते आता खूप लवकर येत आहेत, त्यामुळे वेटिंग पिरियड आपला खूप कमी झालेला आहे. त्यामुळे यांचे स्वॅबचे रिझल्टही आपल्याला लवकर मिळतील आणि अर्थातच जे पॉझिटिव्ह येतील त्यांच्या बाबतीमध्ये जे काही आपलं धोरण आहे त्याप्रमाणे त्यांना CCC-मध्ये म्हणा किंवा DCSC-मध्ये वगैरे त्यांना ॲडमिट केलं जाईल. तर हा सर्वे आता ह्या लॉकडाऊनमध्ये अपेक्षित आहे की सर्व नागरिक हे आपापल्या घरामध्ये राहतील, त्यामुळे आपल्याला सर्वेसाठी कमी वेळामध्ये जास्त नागरिकांचा आपल्याला रिस्पॉन्स मिळू शकेल. आणि स्वयंसेवी संस्थांची मदत घेतल्यामुळं आणि अर्थातच त्याच्यामध्ये त्या प्रभागामधल्या नगरसेवकांची आपण इन्व्हॉल्वमेंट घेतल्यामुळं हा सर्वे पूर्वीच्या सर्वेपेक्षा अधिक परिणामकारक आणि प्रभावी होईल अशी आमची खात्री आहे. आता दुसरा एक मुद्दा या अनुषंगाने जो लॉकडाऊनचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये शहरामध्ये हा लॉकडाऊन अधिक प्रभावी पद्धतीनं अंमलबजावणी होईल या दृष्टीनं पोलीस यंत्रणा तर पूर्णपणे क्षमतेनं काम करणारच आहे. पण त्याचबरोबरीनं महानगरपालिकेचे जे अतिक्रमण विभागाचे लोक आहेत त्यांना सुद्धा याच्यामध्ये
कुणीही ज्यांना परवानगी नाही अशा प्रकारचं अनावश्यक दुकान उघडलं जाणार नाही किंवा हॉकर्स रस्त्यावरती गर्दी करणार नाही. हॉकर्सला तर पूर्ण आपण बंदी केलेली आहे. कुठल्याही प्रकारचं म्हणजे आता आपण म्हटलेलं की फळं, भाजीपाला आणि अर्थातच अन्य वस्तू या सगळ्यांचं फेरीवाल्याच्या मार्फत विक्री या पिरियडमध्ये पूर्ण आपण बंद ठेवणार आहोत. आणि याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून पूर्ण आपला हा जो मार्केट एरिया आहे मध्यवर्ती शहराचा भाग याच्यामध्ये अतिक्रमण विभागाचे लोक कार्यरत आहेत आणि 4ही प्रभावी समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रभाग अधिकाऱ्यांच्या अंडर त्याची स्वतंत्र टीम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून त्याही भागामध्ये कुठे अनावश्यक लोक येणार नाहीत, गर्दी होणार नाही हे बघितलं जाईल. आणि काही त्या प्रभागामधल्या नागरिकांना जर काही अत्यावश्यक सेवेमध्ये काही जर त्यांना अडचण येत असेल तर त्यांना सुद्धा आपण मदत करणार आहोत. आपण पहिल्या लॉकडाऊनमध्ये जी व्यवस्था केली होती त्याचप्रमाणे या पिरियडमध्ये शहरामधल्या काही दिव्यांग व्यक्तींना की ज्यांना स्वतःहून बाहेर जाणं शक्य होत नाही अशांना जर काही जीवनावश्यक वस्तू असतील, औषधं असतील याची जरी काही अडचण भासत असेल तर आम्ही आमच्या NULM ही योजना आपली त्याच्यामार्फत आम्ही एक मागच्या वेळेला जो दिलेला होता त्याच पद्धतीने एक मोबाईल नंबर आम्ही ह्या संघटनांच्या मार्फत आम्ही सगळ्यांना सर्क्युलेट करतो की जेणेकरून दिव्यांग व्यक्तींना जर यामध्ये काही सेवेची आवश्यकता वाटली मदतीची तर ते थेट महानगरपालिकेला व्हॉट्सअपवरून फोन करून किंवा मेसेज पाठवून देऊ शकते. आपण मागच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज केलं होतं. मला खात्री आहे की 8 दिवसामध्ये सुद्धा अशा दिव्यांग व्यक्तीसाठी आपण खूप चांगल्या पद्धतीने त्यांना सेवा देऊ शकतो. सर हे नाही फेरीवाले तर आपण फेरीवाले आपण पूर्ण शहरामधूनच आता या फळे भाजीपाला आताच्या याच्यामध्ये फळं आणि भाजीपाला विक्री ही बंद आहे. फक्त याच्यामध्ये आता आपण जे अलाउड केलेलं हे दूध विक्री आणि औषधी. याच्या व्यतिरिक्त जर कुणी कुठला व्यवसाय करत असेल म्हणजे दुकानात करत असेल किंवा फेरीवाल्याच्या पद्धतीने या दोन्ही व्यवसायांच्या बाबतीमध्ये आपल्याला कठोर निर्णय घेऊन कारवाई करावी लागेल. आरोग्य व्यवस्था आपली पूर्ण चालू राहणार. आरोग्य व्यवस्थेच्या उलट पक्षी याच्यामध्ये जिल्हाधिकारी महोदयांनी केलेल्या सूचनेप्रमाणे आपल्याला आता या पिरियडमध्ये अधिक जास्त पद्धतीनं आपल्याला औषध फवारणी कशी करता येईल याचंही आम्ही नियोजन करतोय. घंटागाड्या रेग्युलर आपली ट्रॅक्टरद्वारे असलेली कचरा उचलण्याची पद्धत ही तर आरोग्य व्यवस्था सगळी आपली रोजच्या प्रमाणात चालूच राहणार. सर आता वातावरण चेंज झालेलं आहे कारण पावसाळा चालू झाला आहे, थंडी आणि तापाचे प्रमाण वाढलेलं आहे. तर महापालिकेतर्फे असं काही त्या सर्व्हिससोबतच जर काही गोळ्यावर जर दिल्या तर असं काही प्रयोजन आहे का आपलं? आता याच्यामध्ये आपण आर्सेनिक अल्बमचे जे आहेत ते मागे आपण कंटेनमेंट झोनमध्ये वाटप केलेलं होतं. आता या सर्वेच्या माध्यमातून आपण संपूर्ण शहरभर या गोळ्यांचं वाटप करतोय. शिवाय जे कोमॉर्बिड लोक जे मागच्या सर्वेमध्ये आपल्याला 2300 लोक कोमॉर्बिड आढळले होते सिनियर सिटीजन म्हणजे ज्यांचं वय 50पेक्षा जास्त यांना आपण त्याच्यामध्ये व्हिटॅमिन C आणि झिंक या दोन्ही ज्या रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या ज्या गोळ्या आहेत त्याचं वाटप आपण त्याही वेळेला केलं होतं. याच्यामध्ये सुद्धा ज्यांना लक्षणं आढळतील किंवा जे कोमॉर्बिड आहेत सिनियर त्यांना सुद्धा आपण या गोळ्याचं वाटप महापालिकेच्या वतीनं आम्ही करतो. सर आपण आर्सेनिकचं वाटप अगोदरही केलेलं आहे. अगोदर फक्त आपण कंटेनमेंट झोनमध्ये केलं. सर माझा एक वेगळा प्रश्न आहे की आतापर्यंत जे पॉझिटिव्ह आलेले आहेत यांचा काही सर्वे झालेला आहे की यांनी आर्सेनिक अगोदर घेतलेलं होतं किंवा नाही. आता 2 गोष्टी त्याच्यामध्ये जे कंटेनमेंट झोनमध्ये जे लोक होते त्यांना आपण वाटप केलेलं आहे. कंटेनमेंट झोनच्या बाहेरच्या ज्या केसेस आलेल्या आहेत त्यांनी अर्थातच घेतलेलं नसावं, परंतु याच्यामध्ये आपण वाटप केल्यानंतर प्रत्यक्ष पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला आपण तोंडी विचारतो. बहुतांश आपला अनुभव असा आहे की आपण दिलेल्या गोळ्या घेतल्या का तर घेतल्या म्हणून सांगतात. प्रत्यक्ष घेतल्या नाही घेतल्या याची आपल्याला खातं जमा करता येत नाही कारण दिल्यानंतर प्रत्येकाने त्याचा डोस ठरवून दिलेला होता. सुरुवातीला 3 दिवस 4-4 गोळ्या घ्यायच्या, नंतर 15 दिवसाच्या गॅप नाही पुन्हा 3 दिवस घ्यायच्या. आता हा डोस दिलेल्या शेड्यूल प्रमाणे मेंटेन केला का नाही हे थोडंसं नागरिकांनीच आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. पण विचारल्यानंतर माहिती हो म्हणूनच येते. पण सर त्याचं ऑफिशियली त्याची नोंद घेतली जावी. जो पॉझिटिव्ह आहे त्याला कंपल्सरी विचारलं जावं की त्याने आर्सेनिक घेतलेलं आहे आणि आपण 45 दिवसांपर्यंत प्रतिकारशक्ती वाढते. आर्सेनिक अल्बम घेतलेल्या PPE किट घातलेल्या लोकांना सुद्धा इन्फेक्शन झालं. कॉन्टॅक्ट टाइमवरती डिपेंड आहे. थोडीशी क्षमता आहे त्याच्यापेक्षा जास्त करणे निश्चित उपयोगी आहे. तरी पण आपण योग्य दिशेला जातोय की नाही हे त्या माध्यमातून कळेल. आज आपण 45 लाख लोकांपर्यंत वाटतोय तर त्याचे रिझल्ट आपण इन्सिस्ट करू सर्टिफाय केले सर्टिफाय केलेले त्याला स्टडी करून केलेलं आहे. सर एक प्रश्न डॉक्टरांची आहे. आपण आता प्लाझ्मा थेरपी चालू केलेली आहे तर एक प्रस्ताव असा आहे की जे लोकांना समजा नॉन पॉझिटिव्ह केस नाही पण तरी समजा व्हॉलंटियर देऊ इच्छित असेल तो असिम्प्टोमॅटिक असेल जो पॉझिटिव्ह आहे त्याचा प्लाझ्मा आपल्याला घ्यावा लागणार आहे. अँटीबॉडी चेक करून नंतर नाही जे ICMRचे नियम आहेत प्लाझ्माच्या बाबत की जो पॉझिटिव्ह आहे डिस्चार्ज झाल्यानंतर 28 दिवसाच्या आतमध्ये सुदृढ आहे त्याच लोकांचा आपल्याला प्लाझ्मा हे करतील. आपण सध्या ट्रायल फेजमध्ये आहे. अजून आपल्याला वापर सुरू झाला. सर तुझा मेडिकल बोर्डला होती मेडिकल हॉस्पिटलला सिव्हिलकडून जे औषध आपल्या बोर्डा होत नाही
नाही असं नाही, आमचे दैनंदिन संपर्क आहे त्यांचे जे मागणी आहे त्याप्रमाणे आम्ही आमचं डेली बेसिसवर संपर्क सुरू आहे. जशी त्यांची मागणी येते तसं आपण त्यांना ड्रोन पण आहे. या लॉकडाऊनमध्ये सर्वेलन्ससाठी ड्रोनचाही वापर केला जाईल. तसं आमच्या पोलीस विभागाकडे एक ड्रोन आहे आणि आपल्याकडे एक तर 2 ड्रोन आहे. तर त्या तिन्ही ठिकाणी आपण त्या ड्रोनचा वापर सर्वेलन्ससाठी करणार आहोत. दुसरे फक्त मी सरांच्या वतीने करतो, फार्मसिस्ट जे आहे त्यांनी दिलेले जे प्रिस्क्रिप्शन असेल त्याच्यावरती पेडचा स्टॅम्प मारणं आवश्यक राहील, असं आपण आपल्या मार्फतीला सुद्धा सर्वांना कळवलं. कारण काय होतं, बरेचसे लोक बाहेर येतात, तो सांगतो मी कुठेतरी मेडिकलमध्ये चाललेलो आहे आणि त्या चिठ्ठीचा वापर तो फिरण्यासाठी करतो आहे. तर त्या मेडिकल शॉपवाल्यांनी त्या एखाद्या व्यक्तीला मेडिसिन दिल्यानंतर त्यांनी त्याच्यावर पेडचा स्टॅम्प मारावा असं इन्स्ट्रक्शन म्हणजे आपणही मीडियामधनं द्यावं. आणि मला वाटतं महापालिकेतर्फे किंवा असं सुद्धा असं जर काही आढळलं ते पेडचा स्टॅम्प न मारता तसंच प्रिस्क्रिप्शन देतात तर आपण एक कारवाई तशी करूया तशी. कारण काय त्यामुळे मुवमेंट कमी होईल आणि ज्या लोकांना खरोखर आवश्यकता आहे तेच लोक इमर्जन्सीसाठी बाहेर पडतील. कारण वेळ टाकली जाते जास्त चांगलं कॅब मारून त्याच्यात किती गोळा दिली तारीख आणि वेळ. सर मोस्टली मेडिसिनवाले मोस्टली मेडिसिनवाले बिल देत नाही. कंडिशन अशी बिल जरी मागितलं तरी बिल नाही. डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन असतं ना. मी एखाद्या डॉक्टरकडे जाऊन आलो आणि माझ्या वतीनं घरातला कोणी जर औषधं आणायला चालला मेडिकलमध्ये तर डॉक्टरने माझ्या कोणाला मेडिसिन दिल्यानंतर त्याच्यावर पेडचा शिक्का मारावा, जेणेकरून ते बिलची चिठ्ठी मी माझा कोणी माणूस जो असतो फिरण्यासाठी वायर फिरण्यासाठी वापरू शकत. किती गोळ्या त्याच्यावर तारीख वेळ टाकली सकाळी जरी घेतलं हां त्यांचं साहेब तारीख आणि वेळ जर टाकली तर अजून चांगलं. सब्जी वालों अगर सब्जी नहीं सर ने मना किया नहीं उनके एरिया में बोर्ड लावलं की ते सरस त्याचा वापर मना किया वही बोल रहे मना किया. सर माध्यमांना काही पास वगैरे काय करायचं आपण घेऊन आठ दिनों की तो लोग सब्जी मतलब कलेक्ट ते पण आणि उत्पादन जे आहे त्यांच्या विक्रीसाठी परमिशन असेल, त्यांनाही कुठे बंधन नाही. भाजीपाला फळं वगैरे जे असतील तेही शेतकऱ्यांच्या गटांमार्फत परमिशन असेल. फक्त ते वितरणची व्यवस्था आहे ती कृषी विभागामार्फत किंवा शासन जी व्यवस्था निर्माण करेल त्याच्यामार्फत करण्यात येईल. ॲग्रिकल्चर मार्केटिंगचं जे ग्रामीण भागात जिथं आपण लॉकडाऊन केलेलं नाही आहे तिथं ते वितरण करू शकते. सर सकाळचा जो भाजी मार्केटमध्ये भाजीपाला जो लिलाव भरतो तिथे भरपूर अशी गर्दी असते, त्याच्यावरती काही तिचं नियंत्रण आहे ना. आपण त्यासाठी त्यांच्या सचिवांना नियंत्रण नेमलेलं आहे मार्केट कमिटीच्या, ते त्याच्यावर पूर्ण नियंत्रण करतील आणि आपले बाकी सर मीन्स 8 दिनों कौन से क्या नाम काल रात्री एका चॅनलवर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधल्या एकाही डॉक्टरला एकाही नर्सना कोरोना झालेला नाही. त्याचं कारण ते जलनेते तर ते केलं ते अपील केलं की या पद्धतीने केलं तर निदान तुम्ही वाचू शकता डॉक्टरवर. म्हणजे त्यांनी ते अपील केलेलं होतं. ते किती सक्सेस होतं सायंटिफिकली की आपल्याला माहीत नाही, पण तो प्रयोग आपला इथे निदान काही करून पाहता येतील का डॉक्टरांपुरता किंवा त्या स्टाफ पुरता. टास्क फोर्सनं रेकमेंडेशन डॉक्टर केळकरांशी पण आपण संपर्क केला.
पण त्यांनी ते प्रयोग करून दाखवला की कशा पद्धतीने आपण करतात. आपल्या सर्व डॉक्टर्सना त्याप्रमाणे एखाद्या योगाच्या मार्गदर्शकानुसार म्हणजे एखादा चांगला तज्ञ असेल मार्गदर्शक त्याच्या सल्ल्यानुसार त्यांना करायला हरकत नाही. कारण ते जर चुकीचं झालं त्याचे पण साईड इफेक्ट्स आहेत. बरं. सुपरविजन केलेलं चांगलं. सर मेरा एक सवाल है कि 8 दिन तक जो परिसर में सब्जी मंडी वाले वो बेच नहीं सकते पूरी तरीके से सब्जी 8 दिनों तक लोगों को प्रॉब्लम होगा ना. कृषि विभागामार्फत ती व्यवस्था करना यही बताया हमने कि जो सब्जी है उनकी जो भी सेल है उसके ऊपर कुछ भी पाबंदी नहीं है, क्योंकि वो जो वितरण व्यवस्था है दैट इज डिस्ट्रीब्यूटेड बाय गवर्नमेंट सिस्टम. आपने देखा होगा लास्ट टाइम ऐसे कोई ट्रैक्टर आते थे वो एरिया में घूमते थे. वैसे वो बिक्री होता था गवर्नमेंट के थ्रू. सेम टाइप का पैटर्न था. अच्छा.